अवघ्या जगाला अहिंसा आणि करुणेची शिकवण देणारे महात्मा गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी, नेपाळ येथे इसवी सन पूर्व 553 मध्ये एका राजघराण्यात झाला. त्यांचे अमूल्य विचार समस्त मानवांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात. बौद्ध धर्माला मानणारे लोक भारतासह जगभरात विखुरले गेलेले आहेत. जर तुम्हाला तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश हवा असेल तर भगवान बुद्धांचे अनमोल वचन जाणून घेतले पाहिजेत. तथागतांच्या मते माणूस जसा विचार करतो तसाच तो बनत असतो. एखादी व्यक्ती वाईट विचार करत असते किंवा वागत असते त्या व्यक्तीला फक्त दुःखच वाटायला येतात. म्हणूनच मानवाने शुद्ध विचार, आचार अंगीकारला पाहिजे, चांगले बोलले किंवा वागले पाहिजे. भगवान गौतम बुद्धांनी म्हटलंय की आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं केव्हाही चांगलं. स्वतःवर विजय मिळवला असेल तर विजय नेहमीच तुमचा असेल. ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. भगवान गौतम बुद्ध म्हणतात की माणूस कधीही वाईटाने वाईट नाहीसे करू शकत नाही. वाईट संपवण्यासाठी प्रेमाची मदत घ्यावी लागते. प्रेमाने जगातील सर्व महान गोष्टी जिंकता येतात. भगवान बुद्धांच्या म्हणण्यानुसार भविष्याची स्वप्ने पाहून निराश होऊ नका. भूतकाळाची आठवण करून पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमानात जगणं केव्हाही चांगलं. आनंदी राहण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. जसा जळणारा दिवा हजारो लोकांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे आनंद वाटून प्रेम वाढते. बुद्धांच्या मते आनंद नेहमी वाटून घ्यावा, तो कधीही कमी होत नाही. तथागतांच्या मते एखाद्याने जंगली प्राण्यापेक्षा कपटी आणि दुष्ट मित्रांची भीती बाळगली पाहिजे. एखादा जंगली प्राणी भलेही तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकतो, पण वाईट मित्र मात्र तुमच्या बुद्धीला हानी पोहोचू शकतो. गौतम बुद्धांच्या मते जीवनातील 3 गोष्टी कधीही लपवून ठेवता येत नाहीत. त्या म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य. संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो. हा स्वभाव 2 चांगले मित्र, प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो. तेव्हा यापासून दूर राहावे. अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतात. तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढत जातो. क्रोध पाळणे हे गरम कोळसा इतरांच्या अंगावर फेकण्यासाठी हातात धरल्याप्रमाणे आहे. यामुळे आपला हातही भाजला जातो. या संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही. तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणं आवश्यक आहे. निघून गेलेल्या काळात ध्यान केंद्रित करू नये. भविष्यासाठी स्वप्न पाहू नयेत, तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा. प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्य आणि आजाराचा लेखक आहे. यामुळे आहार आणि दिनचर्या याकडं विशेष लक्ष द्यावे. आपले मनच सर्व काही आहे. तुम्ही जसा विचार करता तसेच बनता. त्यामुळं नेहमी चांगले आणि सद्विचार करा. आपली जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात. रक्ताचा सडा घालत नाहीत, इतकाच फरक आहे. उदार हृदय, दयाळू भाषा आणि सेवा व करुणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा. त्यामुळं जीवन अधिक सुखकर होईल. भगवान गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याने आयुष्य नक्कीच सुखकर होते असे मानले जाते.